आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. शेतकऱ्याने पिकवलेल्या ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांचा विकास झाला तरच देशाची प्रगती होत असते हे लक्षात असताना सुद्धा सरकार योग्य भाव देत नाही. जागतिक बाजारपेठेत साखरेचा दर अधिक आहे, मात्र ऊसाला दर मिळत नाही. यासाठी प्रत्येक वर्षी जयसिंगपूर येथे ऊस परिषद भरवण्यात येते. 16 ऑक्टोबर रोजी 24वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे असून या पार्श्वभूमीवर गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी बोरगाव येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना कर्नाटक राज्य रयत संघ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत देण्यात आले. याप्रसंगी बोलताना शेतकरी नेते राजू खिचडे म्हणाले, ऊस आम्ही पिकवतो, त्यामुळे ऊसाचा भाव हा शेतकरीच ठरवणार. ऊस परिषदेत शेतकरी नेते राजू शेट्टी जो दर ठरवतील तो दर सर्वच साखर कारखानदारांना मान्य करावा लागणार आहे. यंदाचा अतिवृष्टी व महापुरामुळे सर्वत्र ऊस कमी आहे. कारखानदारांनी गाळप क्षमता वाढवली आहे, पण त्यांना ऊस अपुरा पडणार आहे. त्यामुळे कोणते शेतकरी घाईगडबडीत ऊस कारखान्याला पाठवू नये. शेतकऱ्याची किंमत ही कारखानदारांना कळायला हवी, यासाठीच ही ऊस परिषद भरवण्यात येत असते. घाईगडबडीत साखर कारखाना सुरू केल्यास त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीस कारखानदारच जबाबदार राहतील. बोरगाव येथे भव्य मिनी ऊस परिषद भरवण्यात येत असून बोरगावसह पंचक्रोशीतील सर्वच शेतकऱ्यांनी या परिषदेत उपस्थित राहावे असे आवाहन केले. नेते तात्यासाहेब बसवण्णावर म्हणाले, जयसिंगपूर येथील ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर चिकोडी जिल्ह्यात मिनी ऊस परिषद होणार आहे. यासाठी बोरगाव येथे 9 ऑक्टोबर रोजी येथेही मिनी ऊस परिषद होत आहे. या कार्यक्रमास परमपूज्य दरीखान आज्जा, शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी, कर्नाटक रयत संघाचे गणेश इडिगार, प्राध्यापक अभिजित बिरनाळे यांच्यासह शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5 वाजता येथील शिवाजी चौक येथे मेळावा होणार असून सर्वांनी उपस्थित राहून परिषदेला पाठिंबा द्यावा असे सांगितले. निपाणी तालुका रयत संघाचे अध्यक्ष बंटी पाटील, शीतल सोबाने आदींनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार बैठकीत शेतकरी नेते सुनील नांगरे पाटील, परमपूज्य दरीखान आजा, माजी नगरसेवक अण्णा पाटील, नेते रमेश पाटील मालगावे, पंकज तिपणावर, अजित रोड, शिशिर सातपुते, शीतल गोरबाडे, बाबू इचलकरंजे, भरत हवले, पिंटू चौगले, संदीप चिपरे, सचिन हवले, अक्षय पवार, अभिनंदन फिरगनावर, पोपट पाटील, राजू पाटील, प्रकाश फिरगनावर, सिकंदर दाढीवाले, आत्माराम नंदीवाले उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. ಮೀಟಿಂಗ್ ತೊಗೊಂಡಿದ್ನವ್ರು ಕಾಟಮ್ಯಾಗ ಅಂದ್ರೆ ಬೋರಗಾಂವ್ದಾಗ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬೇಡ್ಕ್ಯಾಳಕ್ಕೆ ಮಿನಿ ಊಸ್ ಪರಿಷತ್ ತೊಗೋತಿತ್ತು. ಆದರೆ ಈ ವರ್ಷ ಬೋರಗಾಂವ್ದಾಗ ತೊಗೋದು ಠರಿಸಿದ ನಂತರ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ತೊಗೊಂಡಿತ್ತು. ಅದ್ರ ಕಾಲ ನಮ್ಮ ತಾತು ಕಾಕ ಬಸನವರಾಗಲಿ, ರಮೇಶನ ಮಲಗ ಆಗಲಿ, ದರಿಖಾನ್ ಅಜ್ಜ ಆಗಲಿ, ನಮ್ಮ ಊರಿನ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ನಾಗರಿಕರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು, ನಮ್ಮ ಮಾರ್ಗದರ್ಶಕ ಸುನಿಲ್ ಕಾಕ ಪಾಟೀಲ್ ಆಗ್ರಿ ಅವರವ್ರು ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಮೀಟಿಂಗ್ ತೊಗೊಂಡ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಠರಿಸಿರ್ಪಿ 9 ತಾರೀಕು ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ಸಾಹೇಬ್ರ ತಾರೀಕು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. 9 ತಾರೀಕು ನಮ್ಮ ಬೋರಗಾಂವ್ದಾಗ ಮಿನಿ ಊಸ್ ಪರಿಷತ್ ತೊಗೊಂಡು ಹರಿಸಿದ್ವಿ. ಅದ್ರ ಕಲಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿದಂಥ ದರಿಖಾನ್ ಅಜ್ಜ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಬೋರಗಾಂವ್ ಗ್ರಾಮಸ್ಥ ವತಿಯಿಂದ ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಸುನಿಲ್ ಕಾಕ ಪಾಟೀಲ್ ಇವ್ರಿಗೂ ಕೂಡ ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತ. ತಾತು ಅಣ್ಣ ಬಸಣ್ಣ ಇವ್ರಿಗೂ ಕೂಡ ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತ. ರಮೇಶ್ ಅಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಇವ್ರಿಗೂ ಕೂಡ ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ರೈತ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಗಣೇಶಣ್ಣ ಇಳ್ಗಾರ್ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತ. ಇವು ಮತ್ತು ಬೋರಗಾಂವ್ ಗ್ರಾಮಸ್ಥರು, ಇತರ ನಮ್ಮ ಸೀಮಾ ಭಾಗದಿಂದ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಎಲ್ಲರಿಗೂ ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತಾ ಇನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮುಗಿಸುತ್ತೇನೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ 9 ತಾರೀಕು ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ಸಾಹೇಬ್ರ ನಮ್ಮ ಬೋರಗಾಂವ್ದಲ್ಲಿ ಪ್ರಕಾರ ಸಭಾ ತಗೋದೈತಿ. ಬೋರಗಾಂವ್ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹಾಗೂ ಸೀಮಾ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹಾಗೂ ರೈತರು ಎಲ್ಲರೂ ಹೆಚ್ಚಿನ प्रमाणात ಬಂದು ಸಭೆಗೆ ಶೋಭೆ ತರಬೇಕೆಂದು ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. सर्वजण संघटनेचे कार्यकर्ते 2 तारखेला एक प्रेसमीट बोलवली होती. आम्ही आमची मीटिंग घेतली होती. यातून ठरल्याप्रमाणे जो काही इथला संदेश आहे तो आम्ही देशाचे नेते आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी साहेब आणि आमच्या कर्नाटक राज्याचे अध्यक्ष रयत संघटनेचे गणेशण्णा इळगार यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनी 9 तारखेची वेळ आपल्या या सीमा भागासाठी दिलेली आहे. आणि येत्या 9 तारखेला तात्यासाहेब बसवण्णा यांनी सांगितल्याप्रमाणे जय शिवराय चौकमध्ये संध्याकाळी 5 वाजता गुरुवारी ही शेतकरी संघटनेची एक ऊस परिषद होणार आहे, जी महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात मिनी ऊस परिषद म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. त्यासाठी त्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज इथं जमलेले आमचे कर्नाटक राज्याचे गौरवाध्यक्ष दरीखान आज्जा, आमचे संघटनेचे जिल्हा संघटक तातुअण्णा बसवण्णावर, पंकजांना तिप्पण्णावर, रमेश अण्णा मालगावे, सुनील अण्णा पाटील
आणि जमलेले सर्व शेतकरी बांधव, खरं तर आम्ही पिकवलेल्या ऊसाचा हक्क, ऊसाचा दर मागण्यासाठी म्हणून आम्ही ही ऊस परिषद घेतलेली आहे. आणि ह्या ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टी साहेब सांगतील ते आणि गणेशअण्णा येळेकर सांगतील ते आणि दरेकर आजचा जो विषय मांडतील तो, त्या मुद्द्यावरती ठाम राहून प्रत्येक कारखान्याला आम्ही निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या पिकाला म्हणजे ऊसाला दर कसा मिळावा ह्यासाठी घेणारी ही जी मिटिंग आहे, त्या मिटिंगला आणि त्या सभेला आपण सर्वजण बोरगाव आणि बोरगाव पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी येणं फार गरजेचं आहे. कारण आम्ही वर्षभर पिकवलेल्या ऊसाचा दर मागणं हा आमच्या हक्काचा असल्या कारणानं कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही शेतकरी हा घरात न बसता आपण स्वतः आणि आपल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना घेऊन त्या सभेत ठिकाणी बरोबर गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर पुढच्या गुरुवारी 16 तारखेला विक्रमसिंह मैदान जयसिंगपूर येथे मोठी ऊस परिषद होणार आहे. तिथून आपल्या ह्या आंदोलनाची दिशा आणि दशा ठरेल एवढं बोलतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण लावून मी पुढील कार्यक्रम चालू करण्यासाठी दरेकरांना निमंत्रित करतो. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कर्नाटक राज्य रयत संघटना यांच्या वतीने 16 तारखेला जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेसाठी आवाहन करण्यासाठी आम्ही सर्व त्यात जमलेलो आहोत. त्या पार्श्वभूमीवरती आज सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती करतोय की ऊस आमच्या हक्काचा आहे, कोणाच्या बापाचा नाही आहे. आम्ही जे ऊस पिकवतो, जे शेतामध्ये आम्ही उत्पादन करतो ते विकायचं मालक आम्ही आहे. त्यामुळे गेली 20 ते 25 वर्ष झाले जे शेतकऱ्याचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब या देशाच्या शेतकऱ्याचं नेतृत्व करत आहेत. 700 रुपयेवरनं आज 3500 रुपयेपर्यंत दर द्यायचं कारण कोण असतील ते असतील तर राजू शेट्टी साहेब आहे. पण गेल्या 2-4 वर्षामध्ये सर्व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लढाऊ करून सुद्धा एक ते भाव आम्हाला मिळत नाही आहे. ते भाव मिळावं त्यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही कर्नाटकमध्ये बेडक्याळमध्ये एक मिनी ऊस परिषद घेत होतो. पण यंदा येत्या गुरुवारी 9 तारखेला बोरगाव शिवराय स्टेजमध्ये आम्ही संध्याकाळी 5 वाजता एक शेतकरी मेळावा घेणार आहे आणि त्यासाठी ते मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय राजू शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मी सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती करतोय की जोपर्यंत सरकारचा निर्णय होत नाही किंवा ऊस दराचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणीही ऊस तोड आपण घ्यायचं नाही आहे. कारण यंदा तर ऊसाची परिस्थिती अशी आहे, महापूर असल्यामुळं ऊस वाढलेले नाही आहेत, ऊसाचा कमी तर पडणार आहे. प्रत्येक फॅक्टरीनं आपापलं गळप करायचं क्षमता वाढलेला आहे. त्यामुळं आम्हाला यंदा नक्की ऊसाचा दर जास्त मिळणार आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी स्वयं बाळगायचं फार महत्त्वाचं आहे. कोणी गडबड न करता सर्वांनी एकजुटानं, एक दिलानं, एक मनानं राहून आम्ही लढाई करायचं आहे. ही लढाई आमची आर आणि पारची लढाई आहे आणि आर आणि पार लढाई केल्याशिवाय आम्ही थांबायचं नाही. विशेष करून या सीमा भागातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतोय, कारण महाराष्ट्रात सुरू व्हायच्या आधी कर्नाटकातल्या सीमा भागातल्या कारखान्या या ठिकाणी ऊस सुरुवात करतात, तोडांसाठी सुरुवात करतात. म्हणून सर्व या सीमा भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री जे असतील किंवा आमचे साखर मंत्री शिवानंद पाटील असतील, ज्यांनी जे एअर करतील तोपर्यंत देत नाहीत, शिवानंद पाटील ज्यापर्यंत स्टेटमेंट देत नाहीत तोपर्यंत त्यांनी ऊस कारखाना सुरू करू नयेत. अन्यथा साखर कारखाना सुरू केल्यास आम्ही शेतकरी संघटना रस्त्यावर उभा राहू, अडवू, तोडू आणि ह्याला काय झालं तर ह्याला सर्व जबाबदार तर साखर कारखाना असते. तरुण सर्व साखर कारखाना विनंती आहे, तुम्ही तोडायचं असेल ऊस जाहीर करा, ऊसाचा दर जाहीर करा. आम्हाला ते पटलं पाहिजे, आम्हाला पटलं तरच आम्ही ते ऊस तोडणी घेणार आहे. नाहीतर आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने आम्ही आंदोलन करतो, ऊस अडवणार, ऊस तोडणी करणार आणि सर्व शेतकऱ्यांना सांगतो खरोखर जो शेतकऱ्याचा पोटाला जन्मला आहे तो तोडणी घेणार नाही आणि खरोखर कारखान्याच्या पोटाला जन्मला आहे तो 100% तोडणी घेणार हे आम्ही 100% सांगणार. म्हणून गद्दारी वागू नका, आमचं आहे, तुमचं आहे, सर्वांचं आहे. त्यासाठी सर्वांनाच लाभ त्या गोष्टीचा मिळाला पाहिजे. कारण आज छोटा शेतकरी आज बडा झालाय म्हटलं तरी राजू शेट्टी मुळांच्यामुळे झालेलं आहे. राजू शेट्टींच्या कृपादृष्टी, त्यांच्या आशीर्वादमुळं आज 4 व्हीलर 2 व्हीलरमध्ये फिरतो हे फक्त राजू शेट्टीच्या मुळे फिरतोय. म्हणून येत्या 19 तारखेला 16 तारखेला जे ऊस परिषद जयसिंगपूरमध्ये होणार आहे त्याला आम्ही पार्श्वभूमीसाठी जायसाठी एक मिनी ऊस परिषद आम्ही बोरगावमध्ये घेत आहोत. मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतोय की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहून यशस्वी करायचं आहे. आणि कर्नाटकमध्ये सुद्धा आम्ही कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये जेवढं दर मिळते तेवढं दर आम्हाला घ्यायचं आहे. कारण का गेल्या वर्षीचं 500 रुपये जे आता साखराचा रेट बघितलं, साखर कारखान्याने आम्हाला 500 रुपये द्यायला पाहिजेत.
विशेष करून साहेबांनी परवा सांगितले, कारण 15 रुपये महाराष्ट्र सरकारनं आमचं कपात करायचं ठरलं. याच्या आधी 5 रुपये होतं, पण 10 रुपये आणि एक्स्ट्रा आमचं घ्यायचं ठरलंय. पण आम्हाला साखर दरचा दर तुम्ही द्या, जास्तीत जास्त द्या, आणि साहेब काय सांगतील ते दर मान्य झाल्यानंतर आम्ही ऊस तोडणी घेणार आहे, तो पत्र घेणार नाही. म्हणून त्यांचे बगल बच्चे किंवा कोण असतील त्यांना पुन्हा एकदा मी सांगतोय, आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना असू दे किंवा कर्नाटक राज्य रहित संघटना असू दे, आम्ही खंबीरपणे एक टाक उभा राहून कुठलेही ऊस तोड घेणार नाही. आणि सीमा भागातल्या सर्व साखर कारखान्यांना सांगतो, तुम्ही जर साखर कारखाना सुरू केला त्याला काही तर झालं तर पूर्ण जबाबदार तुम्ही राहणार आहे. पुन्हा एकदम सांगतो, तुम्ही पण या, तुमच्या लोकांना घेऊन या. होणाऱ्या ह्या 9 तारखेच्या होणाऱ्या सभेला आपण सर्वांनी यशस्वी करावं असं म्हणून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. आता हे कार्यक्रम घेण्याचं तात्पर्य म्हणजे काय आहे? सर्वसाधारण आमचं 16 तारखेला जयसिंगपूरला ऊस परिषद आहे. त्या ऊस परिषदेसाठी हे कर्नाटकात मिनी ऊस परिषद म्हणून आम्ही कर्नाटकामध्ये घेतो, ते बोरगावमध्ये घ्यायचं ठरलेलं आहे. त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी बहुसंख्येने येऊन याला साथ द्यावा. आणि दराबद्दल गेल्या वर्षी तुटलेल्या येणारा दिवाळी गोड होण्याबद्दल आमची थोडी मागणी आहे ते, आणि पुढचं काय आमचे खासदार ठरवतील त्याच्याबद्दल सगळेजण मिळून या फॅक्टरीवाल्यांना आश्वासन देऊन आम्ही हे ऊस कार्यक्रम घ्यायचा आहे. हे एक मिनी ऊस परिषद, याला सर्व संख्येने जास्तीत जास्त उपस्थित येऊन सगळीजण ह्या कार्यक्रम यशस्वी करावा असं मी शेतकऱ्यांना नम्र विनंती करतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.